माझे नाव हेमंत लताशंकर गुजाडे आहे. मी नुकतीच UPSC CAPF असिस्टंट कमांडंट एक्झाम 2025 पास केली आहे. मी राहते मारेगाव, यवतमाळ जिल्ह्यात, महाराष्ट्राचा आहे. माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेमधून झाले आहे मारेगावला. त्याच्यानंतर मी राष्ट्रीय विद्यालयामध्ये वळलो. तिथून 10वी केल्यानंतर मी वणीला 11वी व 12वी केली. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मी यवतमाळला गेलो होतो. तिथे जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. 2020मध्ये माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही माझे वडील वारले. त्याच्यानंतर मग मी जवळजवळ डिसेंबरच्या सुमारास पुण्याला गेलो माझ्या प्रिपरेशनसाठी. परंतु अजून मला एक सेटबॅक बसला, जो म्हणजे माझ्या बहिणीच्या मृत्यूचा होता. त्यामुळे मग पुन्हा मी मारेगावला परतलो आणि माझी समोर अशी काही इच्छा राहिली नव्हती की आत्ताच मी पुण्याला जायला पाहिजे, कारण घरी माझी एकटी आई होती. आईला एकटं सोडून जायची माझी काही इच्छा होती नाही तेवढी. माझ्याकडे तेवढं बळ नव्हतं राहिलं. परंतु मला समजलं असं की घरी राहून माझी प्रगती होणार नाही आणि मी एवढं शिक्षण जे घेतलं आहे त्याचं काही फायदा होणार नाही. त्यामुळे मग मी जानेवारी 2022मध्ये पुन्हा पुणेला परतलो आणि तिथून पुन्हा नव्याने प्रवास सुरू केला. तिथून पहिल्या वर्षी मला अपयश आले, परंतु दुसऱ्या वर्षी मी चांगल्या प्रकारे अभ्यास करून पेपर क्लिअर केले. परत इंटरव्ह्यू दिला, पण मेरिट आउट झालो. पण यानंतर मी काही माझी जिद्द सोडली नाही आणि माझ्यावरचा विश्वास मी कायम ठेवला आणि मला चौथ्या अटेम्प्टमध्ये म्हणजे 2025च्या अटेम्प्टमध्ये मला मेरिट इन झालो आहे आणि यावेळेस मी 276वी रँक मिळवली आहे. आता बोलायचं म्हणजे असिस्टंट कमांडंट ही पोस्ट इंडियन सेंट्रल पोलीस फोर्समध्ये येते. याच्यात सेंट्रल आर्म पोलीस फोर्स म्हणून याचं वक्तव्य केलं जातं. याच्यात 5 वेगळ्या प्रकारच्या फोर्सेस आहे. आता त्यापैकी मी CRPF, BSF, ITBP, SSB आणि CISF असे प्रेफरन्स टाकले आहे. त्यानुसार मला जे फोर्स मिळायचे ते मिळणार. आणि मला असं वाटते की आजकालच्या मुलांनी हा विचार करायला हवा की परिस्थिती सगळ्यांच्याच कठीण असतात. तुमच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस असो किंवा नसो, कारण मी खूप सारे विद्यार्थी बघितले आहे ज्यांच्याकडे फायनान्शियली स्टेबल आहे, परंतु मेंटली थोडे वीक राहतात किंवा मेंटली त्यांच्याकडे स्टॅबिलिटी नसते. कारण खूप साऱ्या गोष्टी घडतात. त्या गोष्टी घडतात, आपण त्याला कसं फेस करतो आणि कसं समोर जाऊ शकतो याचा विचार करून आपण पुढचे पाऊल टाकले पाहिजे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या लहानपणीच्या वयापासूनच त्यांच्या मुलांच्या आईवडिलांनी त्यांच्या मनात एक एम द्यायला पाहिजे मुलांना. सो दॅट म्हणजे त्याच्यानुसार त्यांनी पाऊल टाकतील आणि जर ध्येय असेल तरच त्या ध्येयाची वाटचाल करणार, नाही तर ध्येय नसेल तर ते वाटचाल करणार नाही. त्यामुळे माझी सर्व पॅरेंट्सला विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना पहिलं ध्येय द्या, त्यानंतर त्या ध्येयावर चालण्याचं शिकवा. ते शिकल्यानंतर ते स्वतःच ते ध्येय गाठून आणतील, हा माझा विश्वास आहे. बस.